नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन भरती 2024 तर्फा 526 जागांसाठी ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची भरती चालू आहे। तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरणे चालूच आहे। आज तुम्ही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। तर 15 नोव्हेंबर 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख या ठिकाणी 14 डिसेंबर 2024 आहे। ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे तर 100 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे जनरल ओबीसी ओपन कॅटेगरीसाठी त्याचबरोबर EWS कॅटेगरीसाठी 35% पासिंग ठेवण्यात आले आहे। SC ST OBC या कॅटेगरीसाठी 33% पासिंग ठेवण्यात आले आहे। त्याचबरोबर पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि सर्वात अगोदर जे आहे ह्या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर काय आहे ग्राउंड आहे। ठीक आहे, तर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। ज्या मुलांचा पेपर असतो तर ते मुलं जे ग्राउंड मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कटून जाते, कारण की ग्राउंड सुद्धा यामध्ये टफ आहे थोडंसं। तर ग्राउंड मध्ये सुद्धा काही मुलं या ठिकाणी कटणार आहे, तर त्याचाच फटका जे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंड निघते तर त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। सिलेक्शन प्रोसेस, उंची किती लागते, छाती किती लागते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, टायमिंग किती भेटणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, पगार किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की बाबा आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचून राहिला। तुम्ही कोणत्या गावातले असाल तर तुमच्या गावाचं जे नाव आहे कमेंट मध्ये जे तुम्ही या ठिकाणी सांगा। ठीक आहे, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची हे 526 जागांसाठी भरती चालू आहे। तर यामध्ये फक्त शिक्षण 10वी पास ठेवण्यात आले आहे। यामध्ये काही पर्सेंटेजची काही अट नाही, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते पर्सेंटेज लागते, तर पर्सेंटेज वगैरे काहीच लागत नाही। यामध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते आपल्याला कॉन्स्टेबल पदासाठी। ठीक आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला, आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर हजार रुपये फी असते, पण ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये जे फी ठेवण्यात आले आहे जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले आहे। SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे। तर जे पण विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे जर असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की SC ST कॅटेगरीसाठी फी नाही आहे। आणि महिला उमेदवार जर तुम्ही असाल कोणत्या कॅटेगरीच्या तरी सुद्धा यामध्ये फी नाही, आणि जनरल OBC EWS कॅटेगरीचे जरी असाल तरी सुद्धा फॉर्म भरा, कारण की फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आले आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जास्त फी ठेवण्यात आली नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते जास्त फी त्यामध्ये असते आणि शैक्षणिक पात्रता 10वी पासवर फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना। ठीक आहे, तर 14 डिसेंबर शेवटची तारीख आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये, तर पगार सुद्धा तुम्हाला यामध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। ठीक आहे, तर ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय होणार आहे, यामध्ये ग्राउंड होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर तुमचं यामध्ये काय असणार आहे ग्राउंड असणार आहे। तर उंची किती लागते, तर पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर उंची ठेवण्यात आली आहे, महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर उंची ठेवण्यात आली आहे, छाती 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर जे महिला उमेदवार तुम्ही जर समजा ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर जे महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर यामध्ये छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये। ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 23 पर्यंत फॉर्म भरू शकता, SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता, एवढी वयोमर्यादा आहे। तर उंची मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले, उंची झाल्यावर तुमचं काय असणार आहे त्या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। तर ग्राउंड किती, यामध्ये ग्राउंड सुद्धा खूप सोपी आहे। पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग हा पहिला इव्हेंट आहे। ठीक आहे, 3 इव्हेंट आहे यामध्ये, पहिला जो इव्हेंट आहे हा 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी तो तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। तर 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, 7 मिनिट 30 सेकंड। जे पण मुलं
7 मिनिट 30 सेकंडच्या अंदर येणार आहे, तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. तर ग्राउंड सुद्धा यामध्ये चांगला ठेवण्यात आला आहे. 1600 मीटर रनिंग आहे. 7.5 मिनिटामध्ये कोणी सुद्धा मारून देते, ज्याची प्रॅक्टिसही नसली तर तोही मारून देते. तुमचा जास्त जर टाइम येत असेल तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की ग्राउंडच्या तारखा समोर लवकरच येणार आहे. तर 1600 मीटर रनिंग आहे 7.5 मिनिटामध्ये, आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये, तर तो आहे लॉंग जंप मारावं लागणार आहे पुरुषांना, आणि ते 11 फीट मारावं लागणार आहे तुम्हाला. लॉंग जंप 11 फीट तुम्हाला मारावं लागणार आहे. जे पण मुलं लॉंग जंप 11 फीट मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, लॉंग जंप हे खूप जय विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. एवढं इझी तुम्ही या ठिकाणी घेऊ नका. 11 फीट आहे. त्याचबरोबर हाय जंप सुद्धा यामध्ये हाय जंप आहे 3.5 फीट वरता आपल्याला उडावं लागणार आहे 3.5 फीट. तर ते आपल्याला त्याच्यासाठी जे 3.5 फीट उंची उडी मारावं लागणार तुम्हाला. ठीक आहे, तर एवढी हे तुम्हाला हाय जंप आहे त्यामध्ये तिसरा इव्हेंट 3.5 फीट ते अंतर असणार आहे. एवढं तर यामध्ये ग्राउंड आहे 3 इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी. आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर तो आहे 800 मीटर रनिंग आहे. 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. तर ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 4 मिनिट 45 सेकंडच्या अंदर येणार आहे, ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ठीक आहे, तर हा पहिला इव्हेंट आहे. तर ज्या पण महिला उमेदवारांचा ग्राउंडचा बसत नसेल तर आतापासून तयारी चालू ठेवा. ज्यांचं ग्राउंड कमी असेल आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून प्रॅक्टिस चालू ठेवा, कारण की अजून टाइम आहे फिजिकलसाठी आणि लवकरच फिजिकल येणार आहे. ठीक आहे, तर पहिला इव्हेंट हा 800 मीटर रनिंग आहे. आणि 800 मीटर रनिंग झाल्यावर तुमचा दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तो आहे 9 फीट तुम्हाला हाय जंप लॉंग जंप मारावं लागणार आहे. 9 फीट महिला उमेदवारांना या ठिकाणी लॉंग जंप मारावं लागणार आहे दुसरा इव्हेंट. आणि तिसरा जो इव्हेंट आहे तर तो आहे महिला उमेदवारांना 3 फीट हाय जंप मारावं लागते. तर हे यामध्ये 3 इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी. अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड असणार आहे. आणि ग्राउंड झाल्यावर तुमचं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी, त्याला आपण रिझनिंग सुद्धा म्हटलं जातो, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले 50. त्याचबरोबर जे आहे गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले 80. आणि 20 मार्कासाठी जे हिंदी व्याकरण विचारलं जाणार आहे, तर जे की सर्वात बेस्ट. आणि हे पेपरचा लेवल सुद्धा थोडा सोपी असणार आहे. रिझनिंगचे सुद्धा बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा प्रश्न खूप सोपे येणार आहे, आणि जनरल नॉलेजचे सुद्धा सोपे येणार आहे, आणि हिंदी व्याकरणचे सुद्धा सोपे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे ह्या सर्वात अगोदर तुमचा जे आहे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनचा हा पेपर असणार आहे. हा 100 मार्काचा पेपर असणार आहे, आणि 2 घंट्याचा तुम्हाला टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. तर तुम्ही जर समजा 4 प्रश्न चुकवसाल तर एक प्रश्न तुमचा या ठिकाणी मायनस होणार आहे. ठीक आहे, तर चांगली जे आहे हे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची भरती चालू आहे, ज्यामध्ये तुम्ही फॉर्म आजही भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. तर चांगली भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो ITBPची हे चालू आहे. तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल, आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा. आणि आपण पुस्तकं सुद्धा या व्हिडिओच्या टॅगमध्ये दिलेले आहे. ज्या पण मुलांना पुस्तक घ्यायचे असेल ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनचे, तर या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्ही ऑर्डर करू शकता. या ठिकाणी शॉपचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर त्यावर क्लिक करून तुम्ही ते पुस्तकं बघू शकता. ते पुस्तक पहा, तुम्ही जे तुम्हाला आवडते ते पुस्तक तुम्ही या ठिकाणी इथूनच ऑर्डर करून घ्या. ठीक आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला ते ऑर्डर करता येते. तर चांगलं पुस्तक मी या ठिकाणी सांगितलेलं ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन यासाठी ह्या व्हिडिओमध्येच त्याची टॅग दिलेली आहे. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.